आणि आमचा नवरदेव बघा. आमचा नवरदेव बघा. आणि आमचं नवरदेव बघा. हा बघा नवर आमचं करून घेतोय. बघितला का किती दुःख सहन करतोय आम्ही तुझ्या. आता नाश्ता पाहिजे आम्हाला पाहिजे. चला कामाचं सुरू चालू आहे आपली. मंडपचं सामान तर आलेलं आहे. या सामानवर तुम्हाला समजलं असेल की उद्या काय. काही जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता काही दिवसानंतर आपल्या 6वीचा बड्डे येणार आहे. मयंकचा बड्डे झाला. 6वी बड्डे येणार ना तुझा. तेरा कल बड्डे था. तो तू चॉकलेट नहीं दिया और बताया भी नहीं तू. पार्टी नाही दिली ना. मला पण पार्टी नाही दिली. तर आता राऊंड झालेले आहे कम्प्लीट. तर आता चाललोय घरी आणि तसं घरी जाऊ जेवण करू आणि गोळ्या घेऊ आणि आराम करू जरा 2-3. कारण की उद्या आणि परवा खूप मोठा जल्लोष करायचा आहे. तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजणारच की काय ते उद्या. तरी जसं जसं आता आजचा दिवस संपेल ना तसे तुम्हाला हिंट लागतीलच की उद्या काय. आणि ते उद्या तुम्ही बघण्यासाठी पण खूप एक्साइटमेंट व्हा असं माझं म्हणणं आहे. कारण की 2 दिवस खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. जाम म्हणजे जाम मजा येणार आहे. तर ते तुम्हाला सांगणार होतं आता पण ते तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा आणि उद्या खूप मजा येणार आहे. आज बघू दिवसभरात जशी कामं जमेल तर त्या कामाच्या अंदाजावरून तुम्हाला समजेलच की उद्या काय आहे. वाट बघत तो पण आलाय आज लवकर. मग काही टेन्शन नाही. नाहीतर आपला आतिश भाऊ आलेला आहे. फोनवर बोलत बोलत मस्त रमत गमत. तर आता आतिश भाऊला घेऊन जाऊ आणि घरी जाऊ जेवण करू. तर माहिती आहे आराम करू आणि उद्याच्या तयारीला लागू. तर उद्या सगळ्यांना सरप्राईज आहे. तुम्ही ते मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असणार. ते बघा सरप्राईज मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कधीपासून मी सांगत होतो एक सरप्राईज. या गोष्टीवरून तुम्ही थोडाफार अंदाज लावा की उद्या काय. त्या गोष्टीवरून समजेलच. आता पोरांची कामं सुरू झालेली आहे इकडे. या गोष्टीवरून तुम्हाला समजेलच की काय आहे उद्या. तर कामं पण एकदम जोरात चाललेली आहे आणि भावेश खूप थकलेला आहे. जाम थकलाय. कामावर कामं चाललेली आहे आणि उद्या असाच वाजणार आहे. काय भावेश डेकोरस बाप्पा मोरया. भावेश मंडप आला. माझी गँग बघा. एवढे कामगार संघटना आहे. मी अजून पब्लिकला सांगितलं नाही भाव्या उद्या काय आहे आणि तू सरप्राईज ठेवलंय. तर भावेशच्या घामावर तुम्हाला समजेल की उद्या काय ते काय नाही उद्या नाही. उद्या मजा येणार का खाली माहिती मला. तर समजा या गोष्टीवरून तरी अंदाज लावा की उद्या काय आहे. तर मी याच्या अगोदरचे 2 ब्लॉग तर बघितले. त्या गोष्टीवरून तरी अंदाज लावा. ती एक्साइटमेंट खूप आहे आम्हाला आणि पोरं खूप मेहनत करतात. ते कामं सुरू आहे आपली उद्याच्या तयारीसाठी. याच्यावरून तुम्हाला हिट समजतच असेल की काय उद्या काय बोलतोय. चिकनपट्टी बोल. चिकनपट्टी ना. काय चिकनपट्टी बोलतो. मंडपचं सामान तर आलेलं आहे. या सामानवर तुम्हाला समजलं असेल की उद्या काय सांगू नको. उद्या ब्लॉगमध्ये बघा. आम्हाला उद्या ब्लॉगमध्ये बघा. शनिवार आहे उद्या. उद्या आपल्या भावाचा काय माहिती नाही तुला. तुझा पेपर आहे. सकाळी पेपर आहे. घरी कार्यक्रम आहे उद्या आणि हा घरी निवांत झोपलाय. काय वाटतं का नाही तुला. काय झोपलो नाही मी माझी झोप काढून आलो सोडून आलो. हे केले आंघोळ केली करून घेतोय. बघितला का किती दुःख सहन करतोय आम्ही तुझ्या. आता नाश्ता पाहिजे आम्हाला पाहिजे. काय पाहिजे बस एवढंच वाक्य आम्हाला. एवढंच वाक्य हवं होतं बस. सुरुवात चालू आहे आपली कामं करण्याची. हा चला रे थांबू नका. पोरांनी कामं चालू ठेवा. तू काय असं वाट बघतोय. हे जाऊ दे. काय हे जाऊ दे. चला चल जयू तू काय करतो. 10 एकसाथ घेऊन जातो का एकच घेऊन जातो.
तुमचे धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल पहिले. थँक्यू अजून कामं बाकी खूप सारी आपली आता सुरुवात झाली आताशी आपली. बघू आता ससा कसा उचलून घेऊन जाते वर. काय झालं काय आम्ही एकटावर आणला बघ असली वर्त कोण अभी देख लेंगे हम. ओ सब पावर है सब. बघू किती वर जातोय. झोपला अक्षरशः दमलो वरती टेबल आणून आता पोरांशी चालले खाली परत टेबल आणण्यासाठी. बघा किती घाम करतोय आणि ससाला बघा एवढी कामं करून पण एक घाम नाही आला. काय बोलायचं याला माझ्या बाहेर नाही ऑब्झर्व होऊन जाता. ए जयू ब्रो झाली ना कामं नीट आहे ना. चला कामं तर सुरू झाली आपली. सुरू झाली आणि तुम्हाला समजेलच या गोष्टीवरून काय उद्या. सगळी गँग बसली तिकडे. आत्तापासून सुरुवात झाली प्यायला. पोरं सगळी थकलेली आहे बाबा कामा करून पोरं थकली आहे. काय मग दुर्ग्या काही क्षण उरले. आता काय बोलू नको का सगळ्यांकडनं त्यांची कामं केली त्यांना कसं वाटतं विचार. त्यांना चांगलं नाही वाटत हे. मला पण चांगलं नाही वाटत आहे. जयू कसं वाटतंय. बसून गेले सशाने जाम चीयर्स हो का मेमरीज नीट कामं करा रे. काही लक्ष नको देऊ तू कामं चालू ठेव. काकाचं काम जोरात चालू आहे. बघा आणि आमचा नवरदेव बघा आणि आमचं नवरदेव बघा हा बघा नवर आमचा म्हणजे त्याच्याकडे एक दिवस पहिले आले. नाच नाच हे बघ, ही पोरं येतेच हे सर्व. बघा सर्व पोरं येतात. आम्ही येणार आहे नाचायला. ऐकतेस काय हा बघा नवरदेव बघा ऐकायला जाणार रे. नाचो ना. इकडे मध्ये थोडा फोकस आला पाहिजे चांगला माझ्यावरती पण. इकडे आणि काय नाही आता मी पकडतो. इकडून काढ हा मला हात ते उद्या वरती. इकडून काढ ना इकडून काढ. खाली सामान आहे. 1 पॉइंट मध्ये काढा. कुठला कट होता फ्रेंच कट होता का इंडियन केला बद्दल किंग जॉंग. तर तुम्हाला व्हिडिओ ज्याच्यावर समजलंच आहे तर काय काम आहे आणि ज्या मेहनत केली होती. तर उद्या आपल्या भावाची आहे हळद परवा लग्न. तर 2 दिवस खूप मजा येणार आहे असं पण आणि रियालिटीमध्ये पण आणि ब्लॉगमध्ये पण. ब्लॉगमध्ये बघणारच आहे किती मजा येणार आहे. तर कंटिन्यू 2 दिवस तुम्ही बघा ब्लॉग आणि एवढी मजा येणार आहे ना तर काय सांगू तुम्हाला. बट आय होपफुली तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये.